आज मी तुमच्यासोबत सोयाबीन आणि मटरची भाजी शेअर करणार आहे। तुम्ही फक्त सोयाबीन आणि फक्त मटरची अशी खूप वेळेस भाजी बनवलेली असन, म्हणजे सिंगल मटर सिंगल सोयाबीनची करी। पण आज मी सोयाबीन आणि मटर मिक्स करून खूप भारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पूर्ण रेसिपी नक्की वॉच करा। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया। तर 1 वाटी भिजवलेली सोयाबीन घेतलेली आहे, 1 वाटी फ्रेश हिरवे मटर घेतलेले आहेत, 5-7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, सोबतच अर्धा चमचा जिरे टाकून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये छान फाईन पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे। नॉर्मली आपण कांदा टोमॅटोची पेस्ट करतो त्या पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तयार झालेली पेस्ट आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। भांडं थोडंसं मोठंच हवं, तर इथं मी सुरुवातीला काढलं होतं तर भांडं छोटं होतं म्हणून मी भांडं इथं चेंज करून घेतलं। मोठ्या भांड्यामध्ये हे बॅटर मी काढून घेतलं। परत याच्यामध्ये मी 1 मोठी वाटी बेसन पीठ घालून घेतलं, सोबतच 1 चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली। सोबतच आता इथं आपण थोडेसे नॉर्मल मसाले टाकून घेणार आहोत। चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, हळद पावडर आणि अर्धा चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर आणि या सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे आहेत। तर नॉर्मली जसं भज्याला पीठ करून घेतो त्या पद्धतीने घ्यायचं, पण भज्यापेक्षा हलकं जाडसर हे पीठ ठेवायचं। आणि या बॅटरचा नाश्ता देखील खूप भारी होतो। या जे नॉर्मल भजी बनवली तरी खूप भारी होतात, पण भजी बनवायचे असतील तर कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। कांदा थोडा लांबसर आकारात कट करून टाकायचा, छान 4-5 कांदे, कोथिंबीर आणि थोडासा खायचा सोडा टाकायचा आणि मस्त त्याचे भजे नाश्त्याला बनवू शकता, 1 नंबर लागतात। आता ह्या अर्ध्या बॅटरचे मी इथं भाजी बनवण्यासाठी भजे बनवून घेणार आहे आणि अर्ध्या बॅटरचे मी बी त्याच पद्धतीने भजे बनवणार आहे। संध्याकाळच्या वेळेला माझी मुलं शाळेतून येतात त्यावेळेस मी त्यांच्यासाठी तो नाश्ता बनवणार आहे। तर इथं गॅस लो टू मिडियम ठेवायचा। लो टू मिडियम गॅसवर छान लालसर रंगावर इथं भजी तळून घ्यायची। तर मी इथं जेवढे मला भाजीला भजे पाहिजे होते तेवढे भजे तळून घेतलेत। आता नॉर्मली इथं खता सोडा टाकून जर भजी तळली तर काय होतं, भजे ना चांगले मऊ होतात आणि फुलतात, पण आपल्याला भाजी बनवायची म्हणून एकदम फुललेले भजे हवे नाहीत, थोडेसे हलके कडकच पाहिजेत, म्हणून आपण ह्यात सोडा टाकून घेतलेला नाही। सोडा टाकल्यानंतर भजी खूप भाजी पितात आणि मोठे फुगतात आणि भाजीमध्ये विरघळतात देखील, म्हणून इथं भज्यामध्ये बिलकुल तुम्हाला खायचा सोडा वापरायचा नाही। मी जसं दाखवलंय तसंच बनवून घ्यायचे आणि म्हटलं तर तुम्हाला नाश्त्यासाठी बनवायचे असतील तर खाचा सोडा वापरू शकता। तर आता इथं माझी भजी तळून झालेली आहेत, तर आता चलूया आपण आपली भाजी बनवण्याकडे। तर भाजी बनवण्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यात मी मध्यम आकाराचे 3 लांबसर कांदे कट करून घेतलेले आहेत, सोबत मोठा 1 टोमॅटो कट करून टाकलेला आहे, सोबतच 5-7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छान आपल्याला याची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता इथं मी कशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतलेली आहे। पेस्ट तयार केली की लगेचच आता आपण भाजी बनवायला घेणार आहोत। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि सोबतच आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पेस्ट घालून घ्यायची। तर ही पेस्ट लो टू मिडियम गॅसवर छान जोपर्यंत तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत परतून घ्यायची आणि पेस्टने तेल सेपरेट केलं की लगेचच आता आपण ह्याच्यात पावडर मसाले ॲड करून घेणार आहोत। नॉर्मल जे आपले घरातले मसाले असतील तेच मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथं छान पेस्टने तेल सेपरेट केलेलं आहे, तर त्याच्यात 1 चमचाभर लाल तिखट, अर्धा चमचा धना जिरा पावडर, सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर पाणी टाकून घ्यायचं।
पाणी टाकल्यानंतर परत एक वेळेस भाजी छान बुडापासून ढवळून घ्यायची, म्हणजे मसाले बुडाला चिटकत नाहीत. तर भाजी उकळायला सुरू झाली की लगेचच आता आपण जे भजे बनवून घेतलेले होते ते भजे इथं भाजीमध्ये टाकून घ्यायचे. भजे टाकल्यानंतर एक वेळेस परत भजे भाजीसोबत मिक्स करून घ्यायचे आणि आता गॅस लो टू मिडियम ठेवायचा. लो टू मिडियम गॅसवर छान 10 मिनटं भाजी शिजवून घ्यायची. 10 मिनटानंतर या पद्धतीने तुमची भाजी शिजलेली असेल. हवा असेल तर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त ही भाजी चपाती, भात, भाकरी ज्याच्यासोबत खायची त्याच्यासोबत खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. आणि तुमच्या घरी देखील या पद्धतीने सोयाबीनची आणि मटरची कोफ्ता करी किंवा भज्याची करी नक्की ट्राय करा. छोले पनीरलाही महाग सारील अशी ही भाजी बनवून तयार होते. तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.